नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। तुम्हाला माहिती आहे, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बीजगणितातील बैजिक राशी या टॉपिकवर प्रत्येक एक्झामला प्रश्न विचारले, ठीक आहे। आणि हे प्रश्न मुलांना खूप अवघड जातात। आपण हेच बैजिक राशीवरील प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम शॉर्ट ट्रिक्सने मी तुम्हाला समजावून सांगत आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे अवघड प्रश्न आहे ते तर घेतोच, पण जर आयोगाने एक लेवल अप केली म्हणजेच काय, तर प्रश्नांची लेवल जर त्यांनी अवघड विचारली तर जे एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजून सांगत असतो। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचा 1 मार्क फिक्स होणार आहे, तर लक्ष द्या। x अधिक 1/x बरोबर 5 हे तुम्हाला दिलेलं असतं एक्झाम मध्ये, आणि तुम्हाला विचारतात x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती। हा आहे तुमचा प्रश्न आणि याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे। अशा वेळेस काय करायचं, x अधिक 1/x बरोबर किती दिले 5, आपल्याला किंमत विचारली आहे x वर्ग अधिक 1/x वर्गाची। तुम्हाला जर व्यवस्थित बघितलं तर दिसत असेल की x आणि इकडे काय झाला x चा वर्ग, परत 1/x आणि इकडे पण 1/x चा वर्ग। मग अशा वेळेस काय करायचं, x वर्ग जे आपल्याला काढायचं आहे अधिक 1/x वर्ग मी तसंच लिहून घेतला, हे याचा वर्ग आहे, मग त्याच्यामुळे याची किंमत काय दिली होती 5। आपण काय करणार 5 चा वर्ग, 5 चा वर्ग 25। जर इथे 7 असते तर मी 7 चा वर्ग केला असता, 7 चा वर्ग 49। 11 असते 11 चा वर्ग केला असता, 11 चा वर्ग 121। आणि त्यानंतर काय करायचं, इथे अधिकचं चिन्ह आहे पण मी घेताना इथे काय घेईल वजा। जर इथे अधिक असेल तर वजा घ्यायचं, आणि याच्यानंतर परत आपण एक्झाम्पल बघणार आहे। जर इथे वजा असेल तेव्हा मी इथे अधिकचं चिन्ह घ्यायला लावेल, ठीक आहे। आता इथे अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे इथे घेताना वजा घ्यायचे, आणि वजा किती तर वजा 2। आपल्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2च वजा करायचे, ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल हे सर असंच का 2च का घ्यायचे, 3 का नाही घ्यायचे, 4 का नाही घ्यायचे, 10 का नाही घ्यायचे, तर मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक्सने सांगतोय, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2च घ्यायचे, ठीक आहे। जर मी तुम्हाला बेसिकने सांगायला लागलो तर पूर्ण बोर्ड भरून जाईल, पण आपल्याला ते काय महत्वाचं नाहीये का, कारण की आपला पेपर डिस्क्रिप्टिव्ह नाहीये, तर आपला पेपर काय एमसीक्यू आहे। आपल्याला उत्तर महत्वाचं आहे, आणि ते पण कसं तर लवकरात लवकर। म्हणून मी जे सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या। x अधिक 1/x बरोबर 5 होतं, आपल्याला x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर याची किंमत विचारली। मी एक नोटीस केलं की हा याचा वर्ग आहे बरोबर, त्यामुळे मी 5 चा वर्ग लिहिला 25। इथे अधिक चिन्ह होतं त्यामुळे इथे वजाचं चिन्ह घेतलं, आणि वजा किती तर वजा 2। मग 25 मधून 2 गेले 23, आणि आपलं उत्तर आहे 23। कळलं? अजून असेच 1-2 एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। जर आपल्याला x अधिक 1/x ची किंमत 13 दिली असती, ठीक आहे, आणि परत जर आपल्याला असंच विचारलं असतं x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती, त्यावेळेस काय करायचं, आता x वर्ग अधिक 1/x वर्गाची किंमत काढायची आहे, तो मी तसाच लिहून घेतो, x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 13 चा वर्ग 169, ठीक आहे। मी इथे 169 लिहिले, आणि मी काय सांगितलं, जेव्हा इथे अधिकचं चिन्ह असेल तेव्हा आपण काय घ्यायचं वजा, आणि वजा किती करायचे वजा 2, ठीक आहे, वजा 2 म्हणजे 169 मधून 2 गेले 167, म्हणजे याचं उत्तर काय आलं 167। चला पुढे आपण बघूया। आता पहिला टाइप आपला झालाय, त्यामध्ये आपण काय बघितलं की पहिलं पद काय होतं अधिक होतं, म्हणजेच x अधिक 1/x तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दिलेली असेल। पहिलं एक्झाम्पल आपण 5 घेतलं होतं, नंतर 13 घेतलं, आणि नंतर काय विचारतात x वर्ग अधिक 1/x वर्ग याची किंमत किती। आता जर तुम्हाला सुरुवातीचं पद जर वजा दिलं म्हणजेच काय x वजा 1/x बरोबर जर तुम्हाला दिले 7, आणि विचारताना जर विचारलं की x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती। लक्ष द्या, आपण यामध्ये सर्व टाइप कम्प्लीट करणार आहे। आधी इथे अधिकचं चिन्ह होतं, विचारताना पण तुम्हाला अधिकच विचारलं। आता दुसऱ्या टाइप मध्ये आपण इथे वजा घेतोय पण विचारताना अधिकच विचारतोय, ठीक आहे। याच्यानंतर परत आपण पुढच्या टाइप मध्ये बघूया काय काय चेंजेस होतात ते। आता x वजा 1/x बरोबर 7, आणि x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती याची किंमत आपल्याला विचारली आहे, आपण तो तसाच लिहून घेऊ, x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर। आता मी काय सांगितलं तुम्हाला, इथे x दिसला, इथे x वर्ग आहे, म्हणजेच काय
मग आपली जी किंमत होती 7, तर आपण 7चा काय करायचा वर्ग, जो आपण इथे अधिक असताना आपण करतच होतो. 7चा वर्ग 49. ठीक आहे. आणि जेव्हा इथे अधिकचं चिन्ह होतं तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं, इथे वजा घ्या. आता इथे कोणतं चिन्ह आहे, वजा, त्यामुळे इथे आपण घेताना अधिकचं चिन्ह घेऊ. ठीक आहे. मग इथे वजा आहे त्याच्यामुळे इथे घेताना अधिक. अधिक किती रे, अधिक 2च. प्रत्येक वेळेस मी सांगितलंय की प्रत्येक वेळेस किती 2च घ्यायचा. अधिक 2, 49 आणि 2 51, म्हणजे याचं उत्तर किती आलं 51. कळलं. पुढे अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. जर x वजा 1/x x वजा 1/x बरोबर जर 17 घेतले, ठीक आहे, आणि x वर्ग अधिक 1/x वर्ग याची किंमत विचारली, तर ती कशी काढायची. मग परत कसं, x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर काय, तर 17 होते, 17चा वर्ग 289, 289, आणि इथे वजा चिन्ह आहे. मग इथे घेताना काय घ्यायचं, अधिकचं. अधिक 2 किती आले रे, 289 आणि 2 291, म्हणजे याची किंमत किती आली 291. हा झाला तुमचा सेकंड टाईप. आता तुम्ही एक्झाम मध्ये फर्स्ट टाईप आणि सेकंड टाईप याच्यावर तर क्वेश्चन बघितलेच आहे, पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपण आपल्या व्हिडिओमध्ये अवघड प्रश्न सोप्या पद्धतीने तर सांगतोच आहे, प्लस जर आयोगाने क्वेश्चनची लेवल वाढवली तर काय करायचं. आता इथून पुढे जे मी काही 2-3 टाईप सांगेल ते भविष्यात येऊ शकतात, त्याच्यासाठी आपण आधीच प्रिपेअर राहणार आहोत. चला आता आपण तिसरा टाईप बघूया. आता तिसऱ्या टाईप मध्ये काय होऊ शकतं, म्हणजे आयोग तुम्हाला काय विचारू शकतो, तुम्हाला एक किंमत देईल x अधिक 1/x बरोबर 5 ही किंमत देईल. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारताना असं विचारेल की x वजा 1/x बरोबर किती. आता मी इथे वर्ग केलाय का, नाही, फक्त इथे अधिक होतं तर इथे वजा चिन्ह केलंय. मग अशा वेळेस काय करायचं, लक्ष द्या, x वजा 1/x आपल्याला याची किंमत काढायची आहे. ठीक आहे. तर काय करायचं, 5 आहे, 5चा वर्ग 25, 5चा वर्ग किती 25, मी 5चा वर्ग केला, आणि इथे वजा चिन्ह आहे ना, ठीक आहे, किंवा असं लक्षात ठेवा इथे अधिक दिलं होतं तर इथे काय घ्यायचं वजा, आणि वजा किती रे, वजा 4. आता तुम्ही म्हणाल सर 2 का नाही, तुम्ही आधीच सांगितलं आपल्याला किंमत कसली दिली आहे, x अधिक 1/x बरोबर 5, आणि विचारताना फक्त हेच विचारलंय की ठीक आहे बरोबर किती. मी काय सांगितलं, 5चा वर्ग केला 25, अधिकचं चिन्ह होतं वजा घेतलं, किंवा असंही लक्षात ठेवू शकतात इथे वजाचं चिन्ह आहे, आपल्याला वजा विचारलंय, वजाचं चिन्ह आहे त्याच्यामुळे मी इथे वजाचं चिन्ह घेतलं. ठीक आहे. आणि वजा किती 4, आणि हे कशात घ्यायचे वर्गमूळात. मग 25 मधून 4 गेले 21, म्हणजे याचं उत्तर किती आलं कमी चिन्हात 21. परत एकदा एक दुसरा एक्झाम्पल घेऊन व्यवस्थित समजून सांगतो. जर आपल्याला x अधिक 1/x बरोबर 19 दिले, ठीक आहे, आणि आपल्याला विचारलंय की x वजा 1/x बरोबर किती. काय करायचं, x वजा 1/x लिहून घेतले, सॉरी, ठीक आहे, x वजा 1/x लिहून घेतले. 19चा वर्ग किती रे, 361, मी 361 लिहिले. ठीक आहे. इथे वजा चिन्ह आहे, किंवा मी असं सांगितलं होतं आधी, इथे वजा अधिक असेल तर इथे वजा घ्यायचं, किंवा इथे वजा आहे तर इथे वजा घेतलं, आणि वजा किती करायचे, वजा 4. आता आपण 2 नाही घेते का, कारण की याच्या डोक्यावर वर्ग आहे का, नाही, सिंगल येते, x वजा 1/x. मग 361 19चा वर्ग वजा 4, आणि हे कशात घ्यायचे वर्गमूळात. मग किती 61 मधून 4 गेले किती आले 357, 11तून 4 गेले 7, आणि 5चे 5, 3चे 3 किती आले 357, म्हणजे याचं उत्तर किती आलं तर चिन्हात 357. चला लक्ष द्या. आता आपण चौथा टाईप बघूया. जर एक्झाम मध्ये x वजा 1/x बरोबर 8 हे दिलेलं असेल, आणि x अधिक 1/x अशी किंमत विचारली असेल याची, तर अशा वेळेस काय करायचं, ज्याची किंमत विचारली आहे तो लिहून घ्यायचा. किती, x अधिक 1/x बरोबर, मी काय सांगितलं 8चा वर्ग, 8चा वर्ग किती 8 8 64. आता इथे वजा चिन्ह आहे त्याच्यामुळे इथे घेताना कोणतं घ्यायचं, अधिकचं चिन्ह, किंवा असंही लक्षात ठेवू शकतात की इथे अधिकची व्हॅल्यू काढतोय त्याच्यामुळे घेताना
अधिकचं चिन्ह घेतलं आणि मिळवायचे किती रे 4. आता 4च का, मी मगाशी सांगितलं जेव्हा जर इथे काही वर्ग दिला असेल तेव्हा आपण 2 घेत होतो. इथे आता दोन्ही जे आपल्याला बहुपदी दिली आहे त्याच्यात काही वर्ग वगैरे आहे का, नाही. मग त्याच्यामुळे घेताना किती घ्यायचे 4. आणि हे कशात, करणी चिन्हात. 64 आणि 4 किती 68. डायरेक्ट याचं उत्तर येऊन जातं किती, करणी चिन्हात 68. ठीक आहे. म्हणजे x वजा 1/x बरोबर जर 8 असेल तर x अधिक 1/x याची किंमत आली करणी चिन्हात 68. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. जर x वजा 1/x याची किंमत दिली तुम्हाला 21. ठीक आहे. आणि तुम्हाला काय विचारलंय आता, x अधिक 1/x बरोबर किती. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, x अधिक 1/x मी तसेच लिहून घेतले. 21चा वर्ग 441. किती 441. इथे वजाचं चिन्ह आहे, इथे घेताना अधिक घेऊया आणि किती +4, किंवा इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक घेतलं. अधिक किती 4 आणि हे कशात, करणी चिन्हात. किती आले करणी चिन्हात 41 आणि 4 45, म्हणजे 445. म्हणजे x अधिक 1/x ची किंमत किती आली करणी चिन्हात 445. चला आता आपण पुढचा टाईप बघूया, टाईप नंबर 5. जर तुम्हाला एक्झाम मध्ये x अधिक 1/x याची किंमत 5 दिलेली असेल आणि तुम्हाला विचारताना जर x वर्ग वजा 1/x वर्ग हे विचारलं तर अशा वेळेस काय करायचं, व्यवस्थित सर्व टाईप मी तुम्हाला समजून सांगतो. पहिल्या टाईप मध्ये x अधिक 1/xच होतं आणि इथे विचारताना फक्त इथे अधिकचं चिन्ह होतं. दुसरा टाईप आपण बघितला, याचं वजा चिन्ह होतं आणि इथे अधिकचं चिन्ह होतं. तिसऱ्या टाईप मध्ये एक अधिक होतं तर दुसरं विचारताना फक्त x वजा 1/x बरोबर किती. चौथ्या टाईप मध्ये काय केलं की x वजा 1/x बरोबर काहीतरी व्हॅल्यू दिली होती आणि विचारताना x अधिक 1/x हे विचारलं. आता जो 5वा टाईप आहे तर त्यात काय दिलंय, x अधिक 1/x बरोबर 5 आणि विचारताना आता x वर्ग वजा 1/x वर्ग याची किंमत विचारली आहे. जर हे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला एक माहिती असेल काय, a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय रे, तर a अधिक b आणि एका कंसात a वजा b. ठीक आहे. मग हे तुम्हाला त्याच स्वरूपात दिसेल काय, x वर्ग वजा 1/x वर्ग. मग हेच आपल्याला कसं लिहावं लागेल, x अधिक 1/x बरोबर, हा तुमचा a हा तुमचा b, म्हणजे हा a वर्ग आणि हा b वर्ग. मग x अधिक 1/x एका कंसात आणि दुसऱ्या कंसात x वजा 1/x. मग आता यापैकी आपल्याला x अधिक 1/x ची किंमत माहिती आहे किती 5, पण आपल्याला कोणाची किंमत लागेल x वजा 1/x. मग सर्वात आधी आपण x वजा 1/x याची किंमत काढून घेऊ. ती कशी, काय सांगितलं मी याच्या अगोदरच, जर 5 असेल 5चा वर्ग 25 बरोबर. इथे अधिक चिन्ह आहे त्याच्यामुळे इथे घेताना वजा घ्या आणि वजा किती 4 का, कारण की आता x वजा 1/x ची किंमत काढतोय आपण. ठीक आहे, वजा 4, किंवा असंही लक्षात ठेवू शकतात इथे वजाचं चिन्ह आहे त्याच्यामुळे इथे पण वजाच घेतलं. आणि हे कशात रे, तर वर्गमुळात. मग इथे आले 25 मधून 4 गेले 21, म्हणजेच काय करणी चिन्हात 21. मग x वजा 1/x ची किंमत किती आली 21, पण आपल्याला विचारलेलं काय x वर्ग वजा 1/x वर्ग, म्हणजेच x वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर काय x अधिक 1/x. ठीक आहे. आणि x वजा 1/x. मग x अधिक 1/x ची किंमत किती आहे 5 आणि याची किंमत आत्ताच आपण काढली, x वजा 1/x किती करणी चिन्हात 21, म्हणजे त्याचं उत्तर किती आलं 5 करणी चिन्हात 21. कळलं. आतापर्यंत आपले 5 टाईप कंप्लीट झाले. आता शेवटचा आणि 6वा टाईप काय तो आपण व्यवस्थित बघूया. याआधी मी तुम्हाला इथे x अधिक 1/x दिलं होतं. आता x वजा 1/x याची किंमत आपण 7 घेऊया आणि आपल्याला विचारलंय x वर्ग वजा 1/x वर्ग याची किंमत किती. हे कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे, परत काय तेच, म्हणजे काय तर a वर्ग वजा b वर्ग बरोबर
ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग इथे काय एक्स वर्ग वजा एक्स छेद एक्स वर्ग. मग एका कंसात काय येईल रे एक्स अधिक एक छेद एक्स आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा एक छेद एक्स. आता आपल्याला काय दिलंय एक्स वजा एक छेद एक्स बरोबर 7. पण आपल्याला एक्स अधिक एक छेद एक्स ची किंमत माहिती का नाही. मग सगळ्यात आधी आपल्याला ती काढावं लागेल. मग एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर काय करायचं 7 आहे 7चा वर्ग किती 49. ओके. आता इथे वजा आहे तर इथे घेताना अधिक किंवा इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणून मी इथे कोणतं चिन्ह घेतलं अधिकच. आणि अधिक किती रे 4 आणि हे कशात घ्यायचे वर्गमुळात. 49 आणि 4 53 म्हणजेच काय तर वर्गमुळात 53. ही कसली किंमत आहे एक्स अधिक एक छेद एक्स. ठीक आहे. पण आपल्याला विचारलेलं काय एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग. मग एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग म्हणजेच काय रे एका कंसात एक्स अधिक एक छेद एक्स आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा एक छेद एक्स. मग आपल्याला एक्स अधिक एक छेद एक्स ची किंमत किती आली आहे करणी चिन्हात 53 आणि गुणिले किती आहे एक्स वजा एक छेद एक्स म्हणजेच किती दिलेले 7. म्हणजेच काय तर 7 करणी चिन्हात 53. हे कसलं उत्तर मिळालं आपल्याला एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग. ठीक आहे समजलं. व्यवस्थित लक्ष द्या. मी सर्व प्रकारे आणि सर्व टाईप घेऊन तुम्हाला एक एक एक्झाम्पल व्यवस्थित समजून सांगितलंय. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमच्या एक्झाम मध्ये कोणताच क्वेश्चन येणार नाही की जो या रिलेटेड असेल. सर्व टाईप मी व्यवस्थित कव्हर केलेले. आतापर्यंत पहिले 2 टाईप जे आपण घेतले ते प्रश्न तुम्हाला आलेले. मी एक्स्ट्रा तुम्हाला 4 टाईप सांगून दिले ते फक्त व्यवस्थित बघून घ्या. याच्या व्यतिरिक्त काहीच विचारणार नाही. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.